ठाण्यातल्या वर्तकनगर इथल्या एका खाजगी शाळेतील सुमारे 160 मुलं सहलीला गेली असताना 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहली दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करत जबाबदार व्यक्ती आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केलेली आहे। प्रशासनाने उलट त्यांना सांगितले की तुमच्या मुलांची इम्युनिटी कमी आहे, आजारी पडले असते तर सर्वच आजारी पडले असते, सगळ्यांनाच विषबाधा झाली असती, थोड्याच मुलांना झाली म्हणजे तुमच्या मुलांची इम्युनिटी कमी असं उत्तर देऊन ते स्वतः स्वीकारलं नाही झालेली चूक। त्यानंतर मग संबंधित पालक लोकांनी आपल्या पाल्यांना बऱ्या बहुतांश ज्युपिटर हॉस्पिटल आणि ठाण्यातील इतर हॉस्पिटलमध्ये मुलं भरती झालेली आहेत। आणि ते पाहता जर एखादी एवढी मोठी शाळा जर मुलांचं जबाबदारी घेत नाही आणि ती पालकांवर सरळ सरळ ढकलते तर हे कुठेतरी चुकीचं आहे। त्यामुळे मी महापालिकेतील प्रशासनाला म्हणजे वैद्यकीय अधिकारी असतील, आरोग्य विभाग असेल, तसंच शैक्षणिक विभागाला त्या बाबतीत आदेश दिलेले आहेत की याची चौकशी करा आणि चौकशीमधून खरं काय ते समोर येऊन दे, जर चुकीचं असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा अशी मागणी केलेली आहे। लोअर परेल येथे मोसो या वैज्ञानिक अभ्यासासाठी सहल काढण्यात आली होती। त्यासाठी 4 बस अरेंज केल्या होत्या व हे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या एका ट्रॅव्हल्स कंपनीला दिलं होतं। परंतु त्या ट्रॅव्हल्स कंपनीने ह्या विद्यार्थ्यांची ट्रिप नेली आणली, परंतु त्यांना खाद्यपदार्थ देताना खूप लो दर्जाची खिचडी या अजून काही जेवण दिल्यामुळं त्यातले जवळजवळ 50% विद्यार्थी आजारी पडले। या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व अशा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, चांगलं जेवण दिलं पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून याच्यावर तात्काळ कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।